चला शाबास. नीट जा शाळेत. हा राणा पिस्तूल घेते ना. मी पिस्टल परत करणार म्हणजे करणार. चल येऊ का मी शाळेत. जा लवकर, मी बी जातो पोलीस स्टेशनला. जा. लक्ष्मी, तू लक्ष्मी नव? चॉकलेट पाहिजे तुला? न काय मला. अगं घे की. न काय म्हणलं नव. अगं घे ना. सांगितलंय नव नकोय मला. अगं घे की. बंदुकीची गोळी पाहिजे का? म्हणजे ही चिठ्ठी दे तुझ्या बापाला. दार. जैन साहेब. हा जैन, उशीर का? नाही साहेब, आज तुम्ही लवकर आला. हो का? कुठली गोळी साहेब? बीपीचे. तुम्हाला देऊ का? नाही नाही, घ्या तुम्ही. साहेब एक बोलायचं होतं. ते पिस्टल साहेब नकोय मला. का? नाही काय गरज नाही याची. राणा, गरज काय तुला सांगून येणार आहे का? नाही तरी बी नकोय हो. ते काल एक घोळ झालाय मोठा. गोळ? कसला गोळ? राणा, कसला गोळ? काय झालं साहेब? ते काल घाईमध्ये पिस्टल घरला विसरलो. ते बारक्या पोरांच्या हातामध्ये आले. काय डोसकं ठिकाणावर आहे का तुझं? साहेब तुम्ही चिडू नका. आत्ताच बीपीची गोळी घेतली आहे तुम्ही. पिस्टल घरात विसरून येतो म्हणजे काय? अहो ते सवय नाही म्हणून तसं झालं. परत तसं होणार नाही. राणा, नाही नाही मला नकोय ती पिस्टल. काय ना काय ना काय, उद्या कोणी हल्ला बिल्ला केला तर काय करणार आहेस? अहो साहेब कोण हल्ला करणार नाही तो. तुला कोण सांगून हल्ला करणार आहे का तुझ्यावर? हा मी पण तेच म्हणतोय साहेब. राणा, राहू दे पिस्तूल तुझ्याकडे. नाही मला जमा करायचे. राणा माझा ऐक. साहेब पिस्टल सोडून दुसरं काय बी सांगा. माझ्या लक्ष्मीसाठी मला पिस्टल जमा करायचे. साहेब फोन. हॅलो. हॅलो राणा. ते आज एका माणसानं मला घाबरवलं आणि चिठ्ठी बी दिली. कसली चिठ्ठी? थांब तो वाचूनच जातो. प्रिय राणा, दगड हुकली म्हणून जादा खुश होऊ नकोस. तुझी पोरगी, तुझी बायको, तुझं अख्खं घर आमच्या टप्प्यात आहे. यावेळेस फक्त दगड नाही, गोळ्या असतील ज्या अजिबात चुकणार नाही. लक्ष्मी कुणी दिली चिठ्ठी? काय माहित. एक माणूस आला, त्यानं थंडीचं जॅकेट घातलं होतं आणि तोंडाला फडकं बांधलं होतं. त्याचा चेहरा नीट काही दिसलाच नाही आणि जाताना गोळी घालू का असं म्हणला. बरं एक तू एकटी शाळेच्या बाहेर कुठं बी जाऊ नकस. मी येतो तिकडं आणि अजिबात घाबरू नकस. याय ना व. हा ठेवतो फोन. काय झालं? ते लक्ष्मीला कुणीतरी गोळ्या घालून म्हणून धमकी दिले. मग मगाशी मी काही कन्नडमध्ये सांगत होतो का तुला? हे बघ, पिस्तूल ठेव तुझ्याकडं, जमा करू नकोस. हो, आणि शाळेत पोहोच लवकर. माझ्या पोरीच्या रक्षणासाठी हे पिस्तूल पाहिजेच मला. एकेकाला हुडकून काढल्या बिगर राहणार नाही हो राणा. राणा, मी खरंच कुठे बाहेर जायचं नाही. नाही
शाळा सुटल्यावर आम्ही संगी संगट बोरं खायला जाणार होतो, तिथं बी जायचं नाही? नाही शाळेत बी जायचं नाही? नाही आता तुम्हाला शाळेत बी जाऊन देणार नाहीस का? लक्ष्मी, तू शाळेत जायचं, पण आता सावध राहायला पाहिजे. तू एकटं बाहेर फिरण्यामध्ये रिस्क आहे, म्हणून शाळेत जायचं नाही. कसली रिस्क? तूच म्हणतोस की मी चतुर्भिंगडी आहे. मग चतुर्भिंगडी अशी तिकडे तिकडे फिरत असते की? हे समजा पुस्तकात, खऱ्या आयुष्यात गोष्टी वेगळ्या असतात. राजलक्ष्मी, झोपली नाहीस अजून? नाही, अनेक की रानदा काय म्हणतोय, तो म्हणतोय कुठं बी बाहेर जायचं नाही आणि शाळेत बी जायचं नाही. शाळा बुडवायची नाही. सांग त्याला. जोवर यो मॅटर क्लिअर होत नाही तोवर काळजी घ्यायला पाहिजे. लक्ष्मीला बाहेर कुठंच एकटं सोडायचं नाही. एकटी नाहीच, उद्यापासून तिच्यासोबत माधुरी असणार आहे. ती काय करणार? माधुरी तिच्यावर लक्ष ठेवणार. माधुरी तिला घेऊन गावातनं शाळेत जाणार आणि गावातनच परत येणार. म्हणजे जर का तिला वाटेत संशयास्पद काही वाटलं तर ती लगेच गावातल्या माणसांना सांगू शकते. अहो पण ते बघा, तुमचा माधुरीवर विश्वास नाहीये का? अहो विश्वास आहे, पण तरी रिस्क आहे. हे बघा, लोक आपल्याला असंच घाबरवत राहणार, मग आपण घाबरून लक्ष्मीची शाळा बुडवायची आहे का? आपल्याला जरा खंबीर व्हावं लागेल ना. अगाई, मी खंबीर आहे, मी सावध राहिले आणि माधुरी काकी माझ्या संगट असेल तर काय काळजी नाही. हो, बरोबर ना? हे बघा, गोदाक्का, माझं आणि आम्हा सगळ्यांचंच हे म्हणणं आहे की लक्ष्मीचं नुकसान नको आहे. ठीक आहे, पण लक्ष्मी, माधुरीला सोडून कुठं म्हणजे कुठं एकटं जायचं नाही, कळलं? हा, हा, माधुरी सारखा विश्वासू जवळचा माणूस सापडणार नाही. आणि माधुरी असेल तर माझी काय हरकत नाही. लक्ष्मी, झोपा लवकर, उद्या शाळेत जायचंय. चला चला चला. काय झालं? अहो, तुम्ही काय करतायचा इकडं? आणि अहो, अंधाराचं असं बघितलं तुम्हाला म्हणून जरा घाबरायला झालं. एवढ्या रातचं बाहेर कुठे गेलतीस? बाहेर? अहो, ते हा जरा जेवण जादाच झालं होतं ना, म्हणून चालायला गेलो होतो. एवढ्या रातचं? तुम्ही केव्हा आला सा? मी कवा चालूय इथं बसून बसून आमलो मी, तरी तुझा पत्त्या नाही. अहो, ते जरा चालत चालत बाहेर गेलो, कळलंच नाही बघा. आणि थंडीत जरा बाहेर बरं वाटतंय. नाही, बाहेर जाऊ नको रातचं. दगडफेक झाल्या माहितीये ना? होय, पण अहो, विचार करण्याच्या नादात काही कळलंच नाही बघा. कसला विचार? कसला विचार? तुमचा. तुम्ही माझ्यापासून असं लांब लांब राहता, हा शब्द प्रेमाचा बी नीट बोलत नाही. अहो, तुम्ही कधी नीट होणार? मागचं सगळं विसरणं सोपं नाही माझ्यासाठी. मला टाइम लागणार आहे. आणि नीट व्हायला दारू आहेच की. दारूने नीट होणार, मग मी काय करणार? तुम्ही मला वचन द्या बघू, तुम्ही असे रोज रोज दारू नाही पिणार. आता पण तूच म्हणलीस की तू वाटलं तर काय हरकत नाही म्हणून. अहो, कधीतरी ठीक आहे, पण असं रोज रोज नाही. होय म्हणा बघू.
अहो माझ्यासाठी वय म्हणा की. नाही ठीक आहे, तू आता एवढ्या मायानं म्हणतेस तर ठीक आहे. एवढ्या प्रेमानं बोलणारी बायको आधीच मिळाली असती की नाही तर दारूच्या नादात लागलं नसतं, आयुष्य खराब झालं नसतं माझं. ठीक आहे, मागचा विचार सोडून द्या. झालं गेलं गंगेला मी आले. आता इथनं पुढच्या आयुष्याचा विचार करा. तुम्ही, मी, युवराज, बाकी कसला विचार करू नका बघा. बाकी काय कसं नाही, राणादा गोदाक्का आणि वहिनीसनी कुठं सोडणार आहे? अहो तर ते असणार आपल्या संगत काय. बाकी मी बी आता घरावर ध्यान द्यायचं ठरवलंय. राणादा आणि वहिनीवर एवढा लोड देण्यात काही अर्थ नाही. चांगलंय, द्या. माझं बी या घराकडे नीट ध्यान आहे. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. बरं चल जाऊया, उशीर झाला. राहणार दुसरं काय डोळं फुटलं काय तुझं? हा असं का चालायला रस्त्यात नीट बघून चाल की. इकडे बघून चाल, इकडे बघून चाल. काय कुत्रा मागे लागला काय तुझ्या? हे बघ पप्प्या, माझ्या लक्ष्मीला ज्यानं घाबरलाय का नाही त्याला सोडणार नाही मी. एक कळत नाही, मग तुझ्याच पुरीच्या गावातले लोक का मागे लागतात? हा अरे तुझीच पोरगी आगावपणा करती, आता भोग आपल्या कर्माची फळ. ते नाही राणा, म्हणजे तुला नेमका पोलीस केला कोणी? तो घाबरवणारा माणूस का इथं तुझी वाट बघत बसला असेल, आला गेला ते पळून. जा तू बी जा आता, सांगालाय मला येऊ. चला ए इकडे आलं. तू काय म्हणलास आता? ते माणूस इथं थांबला असेल काय घाबरवणारा? नाही त्याच्या आधी काय म्हणलास? तुला पोलीस कुणी केला? चल आता तुला दावतो मला पोलीस कोणी केलं ते. चल सांग काय. हे काय आहे? हे काय आहे? ते अरे ते मी सांताक्लॉज झालतो रे तेव्हा. ते खोट्या दाढी मिशा ते बोलायला राहिलेल्या. होय काय? होय होय होय. अरे पण ते कवच झालं की तेव्हापासून अजून आंघोळ केली नाही होय? आंघोळ ती अरे ती थंडी किती पडली ते गार पाण्यात नको वाटते. होय काय? होय होय. पप्प्या बघितलंय आता मला समजा कळतं बी आहे. लक्ष्मीला धरणारा तूच आहेस. मी पप्प्या खरं खरं सांग, ते एका बुकीत पडून तुझं. नाही होय होय. मी घाबरवलं पण ते मी ते घाबरवणारा सांताक्लॉज चालतो. घाबरवणारा सांताक्लॉज. होय काय? खरं खरं सांग पप्प्या. का नाही म्हणजे मी ते अरे ते राणा काय मी ते मज्जा म्हणून घाबरवलं होतं. मज्जा म्हणून? होय. एकच मिनिट हा. सांग की तुला मी घाबरू? राणा मी माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच काय केलेलं नाही आहे. मज्जा म्हणून केलं होय? माझ्या म्हणून केलं सगळं. मग मज्जा म्हणून तुझा डोसका पडतो का? आधी दोंडाखाली हे बघ, तू असा कायदा हातात घेऊ शकत नाहीस. तू पोलीसवाला माणूस आहे. तुझी काय तक्रार असेल की नाही पोलीस स्टेशनला जमा कर. मला चल ए पप्प्या, पोलीस स्टेशनला जमा कर. तू माझ्या लक्ष्मीला घाबरलायस. तुला आता मी सोडत नसतो, तुला डोसकं फोडणार मी. राणा मी काय सांगायला दोंडाखाली ठेव. तू कायद्यानं मागणारा माणूस आहेस की नाही? कायद्यानं मागणारा माणूस तू मला सोडा दे. तुला वरती शपथ. वरती शपथ आहे तुला. वरतीची शपथ. चल आता तुला काय त्यानं धाडा शिकवतो. हॅलो. माधुरी, लक्ष्मी हाय, माझ्या संगत आहे. हा, तिला लवकर घेऊन घरला जावा, मी पोचतो. होय चालतंय. चल तुला कायदा जावतो. तर मी काय केलंय राणा की अरे पोलीस ते कुठे जा सांताक्लॉज. काय म्हणला राणा? ते आपल्या दोघींना घरी जायला सांगितलंय. चल राणा सोड, मी तुझी गुंडगिरी खपून घेणार नाही. आता जे काय बोलायचं का नाही ते कोर्टात बोल. तुझ्यावर केस ठोकतो का नाही बघाच. हो साहेब बघा की राणाची गुंडगिरी बघा की. काय झालं? हो साहेब, ह्योच माणूस लक्ष्मीला घाबरत होता आणि धमकत होता. हो नाही हो साहेब, मी नाही. नाही काय नाही? अरे खोटं बोलास का नाही? इकडचा थोबाड तिकडे करेन. हे बघ,
याच्या आधी लई खपून घेतलंय तुला, आता खपून घेणार नाही. एक मिनिट आधी नीट चौकशी करा काय झालं ते. बुवा बघा काय ते. हो हो हो. ए बाबा, तू रानाच्या पोरीला घाबरवलंस का? अहो नाही हो साहेब, ते नाही का आपण बारक्या बारक्या पोरांची चेष्टा करतो तशी मी चेष्टा केली हो फक्त तिची. अहो बुवा खोटं बोलते यो. यानंच लक्ष्मीला घाबरवलंय. पाहिजे लक्ष्मीला आणतो मी इकडं. परेश पाटील काय ते खरं सांगा. अहो साहेब, साहेब मी आहे की नाही, हो मी घाबरवले राणाच्या लक्ष्मीला. पण मी साहेब, मी का घाबरवले ते तर विचारा की मला. काय हे नाही साहेब, हे काम करायचं. मी सांगून पटणार नाही या राणाला. गावातली 4-5 माणसाची नाही साक्षीला बोलवा, मी त्यांच्या समोर सांगतो. होय. आता माणसं कशाला? अहो साहेब काय आहे, मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय की नाही हे ती माणसंच सांगतील. राणाला पटणार नाही, राणाचा विश्वास नाही आहे माझ्यावर. ते उगीच दुःख धरले माझ्यावर. मी नाही ऐकणार. आधी गावातले 4 पोरांना बोलवा, मग मी सांगणार. बुवा बोलवा 2-4 माणसं. अहो साहेब नाटक करायला येऊ. असू दे, आणू दे 4 माणसं. थांबा. रुपाली, मुकुंद बाहेर आहे, त्याला माणसाला बोलवायला पाठवून. बरोबर. तुम्ही सांगा साहेब त्याला सांगा साहेब. राणा शांत. सांगा. नीट जेव्हा पप्प्यांना लक्ष्मीला घाबरलं होतं. लक्ष्मी मला सांग, या पप्प्याच्या दुकानात तू बिस्किट चॉकलेट चोरली होती? नाही, मी का तू राणादा, अरे मळ्यातलं चिचा बोरं पळवणं वेगळी गोष्ट आहे आणि त्या दुकानातलं चॉकलेट पळवणं वेगळी गोष्ट आहे. लक्ष्मी नाही करणार तसं. लक्ष्मी, पण तू शाळा बुडून का गेली होती? बोरं आणायला. अगं पण शाळेच्या बाहेर त्या आजी बसतात त्यांच्याकडे मिळतात ना. गावच्या बाहेर त्या देवळाकडे जायची काय गरज होती? माधुरी काकीच म्हणली. अहो काय वाढू का तुम्हाला? अगं लक्ष्मी, ते आजीकडे सुकलेली बोरं असतात आणि हेच म्हणाले की त्याला ताजी बोरं पाहिजेत. हा, आजीकडे सुकलेली बोरं असतात. अगं पण बोरांना एकटे का गेली? माधुरी काकीचा हात सोडून पुढे का गेलीस तू? माधुरी काकीच म्हणाली तू बोरं पाड पुढे जाऊन. युवराज, अहो भाकरी घ्या की. बर. अहो वहिनी, माझा पायात काटा मोडला होता म्हणून थांबलो होतो. आणि ही लक्ष्मी, तिला लयच घाई झाली होती म्हणून तिची ती गेली पुढं. माधुरी, हा, लक्ष्मीला कळत नाही मग तुला बी कळत नाही का? बारकी आहेस का तू? तूच पाठवलं असणार आहेस लक्ष्मीला. का तू घाबरवलीस? आणि तसं बी माझी बायको पप्प्याची तायडीच असते. माझं चुकलं. माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही. अगं भाऊजी, अहो काय हो, काय कळतं का नाही तुला? असं बोलतात होय? मस्करी केली नुसती मी. अरे याची पण एक आहे, माधुरीचा यात काय बी संबंध नाही आणि त्या पप्याचा बी नाही. लक्ष्मीला चिठ्ठी देऊन घाबरणारा माणूस दुसराच कोणतरी.
त्याला मी हुडकून काढणार म्हणजे काढणार. हॅलो, हवालदार बोलून राहिला का भाऊ तू? हा काय रे, पगार किती आहे रे तुझ्या? कोण बोलताय? अबे ते महत्वाचं नाही आहे ना. हा तुझ्या जेवढा पगार आहे ना त्याच्या 50 पट पैसे द्यायला तयार आहे मी. 10 लाख. अबे ते 10 लाख रुपये घे आणि जो काही तपास बिपास चालू केला ना आमच्या विरोधात तो बंद करून टाक. कोण आहेस ते सांगा दे. 20 लाख. एकदा समोर ये, मग धावतो तुला. 30 लाख. पण आमच्या आडवे यायचं नाही बाबू. ए अरे तू कोण असतील जो असतील न माझ्याकडे समजाय. तुझ्या आरामाच्या पैशाची गरज नाही मला. हवालदार अरे जरा दमा ना. अरे चल तुझ्यासाठी 50 लाख रुपये देतो. हा अबे आयुष्यात एवढी कमाई तुला करता येणार नाही, तेवढे पैसे देऊन राहिलो ना बाबू, घेऊन घे ना. हा एक डाव समोर ये, मग धावतो तुला. नाही तुम्हाला समजायच एक डाव बेडा ठोकला का नाही तर बघाच. अबे त्यासाठी तुले 50 जन्म घ्यायला लागेल बे. हा त्यासाठी 50 जन्म घ्यायला लागेल तुले. तू किती आपटली ना बाबू, तुझ्या तावडीत आम्ही काही सापडणार नाहीये. ते आमचं नुकसान होऊ नये ना म्हणून तुला पैसे देऊन राहिलो. हा ते घेऊन टाक चुपचाप. हे बघे, अरे पुढच्या जन्मी काय याच जन्मात अद्दल घडणार आहे मी तुम्हाला. तुम्ही किती वेळ लपा, तुम्हाला समजायचं बियात ना कसं बाहेर काढायचं चांगलंच माहित आहे मला. काय फालतूचे जोक करून राहिला बे. हा बे जोक बी काय कायची मनस्थिती नाही आहे माई. पैसे पाठवून राहिला तुले ते घेऊन घे. हा तू पण मोकळा मी पण मोकळा. हा चल ठेवतो मग. ए हॅलो, The number you are trying to call is currently not reachable. या साली शेतकऱ्यांचं पुरामुळे नुकसान झालंय. तेव्हा आपण शेतकऱ्यांनी मदत म्हणून बियाणं, शेतीची अवजार असं काहीतरी देऊन मदत करूया की. अहो चालेल ना. म्हणजे आबा राजकारणी होते पण मनानं कायम ते शेतकरीच होते. मग फिक्स करूया काय? सूरज तुला काय वाटते? हा करूया की. उद्या सकाळच्याला जाऊन सगळं घेऊन येतो. तू नुसती लिस्ट काढून दे माझ्याकडे. चालतंय की. आपण लाडूला बोलवूया काय? अहो नाही गोदा का नको. त्याला सुट्टी नाही मिळणार आणि शाळाही बुडेल ना त्याची. अगं लई कडक शाळा आहे त्याची. माझ्या लग्नाला बी सुट्टी द्यायला नाही त्याला बघ. हो आता मिलिटरीची शाळा म्हणल्यावर शिस्त तर आलीच. हा लाडूदा तुला फोन करायचा काय? नको बाय, रात्र झाली ना, राहू दे आता. काय करूया की याला बोलायचं ना तिला. लावा फोन लाव. करा. अहो समजा बोलू आपण. लई दिवस झाले बोलायला. बरं लावते थांबा. हा नमस्कार, मी राजवीर गायकवाडची आई बोलते. मला त्याच्याशी आता बोलता येईल का? हा बोलवतो. बोलवताय? हा लाडू, मी माऊ बोलतेय. हा माऊ बोल की. कसा आहेस बाळा? मी मस्त. तू? मी पण मस्त. मला दे की. अगं थांब जरा, मला तर बोलू दे आधी. बरं तुझी शाळा कशी चालली आहे? अभ्यास कसा चाललाय? मस्त. थांब जरा, लक्ष्मी बोलणार आहे तुझ्याशी. मी लाऊडस्पीकरवर टाकते फोन. हा हॅलो. हॅलो लाडू दादा, कसा आहेस? मस्त. तू कशी आहे? मी बी मस्त आहे. आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? खूप भारी. ऐक की, साताऱ्यात थंडी किती आहे? अगं खूप आहे. थांब जरा, राणाजींशी बोल. काय पैलवान, कसा आहे सा? एकदम भारी. आणि अभ्यास कसा सुरू आहे? 1 नंबर. तू थांब जरा, गोदाकांशी बोल. लाडू बाळा कसा आहेस रे?
तुला आमची आठवण येते काय र? होय लय येते. थांब थांब, काका बोका बोलतोय. ए लाड्या, अरे विसरलास काय? नाही नाही. बारीक झालाय बघ, रानंदा सांगू होतं तू बारीक झालास म्हणून. वय वय मग पंजा खेळतो बघ, हरवतो या टायमाला तुला. बरं थांब थांब. ए युवराज, बोल की. नाही तुम्हाला काय करता? हॅलो लाडू. हा बाळा, ठेव आता फोन आणि लवकर झोप बर का. हा हा गुड नाईट. वा, गुड नाईट म्हणायला शिकला की. अरे मग आता काय लहान आहे का तू? नाही, मला वाटलं अजून लहानच आहे. लाडू यायला पाहिजे होता. साहेबांचा लई लाडका होता तू. म्हणजे लई लाडका होता काय? हो, आबांना लाडू शिवाय करमायचंच नाही. आणि लाडूला बी आपण शिवाय करमायचं नाही. कसं होतं आबा? तू फोटो बघितला नाही आबांचा? लय भारी होतात. माझं बी लाड करायचं. माझंच लाड केलं नाही तुम्ही. कसं करणार? ती जन्माला बी आली नव्हती. हा, गावात बी समजा आबाचं नाव काढत असतात. अगं आबा होतच तसं भारी. अगं सगळ्यांनी मदत करायचं आणि स्ट्रॉंग बी तेवढंच ग. त्यांच्या विरोधातल्या माणसांनी त्यांना अडकवायला लय काय काय प्रयत्न केले बघ, पण आबा सगळ्यांनी पुरून उरल्यात. साहेबांच्या पाठीशी तुम्ही समधी खंबीरपणे उभं राहिला सा म्हणून समज झालं. तुमचं लई कौतुक होतं साहेबांनी. तसं मी बी नव्हतो या घरात, पण साहेबांबद्दल जे बी ऐकलं ना ते चांगलंच ऐकलंय. हो, चांगल्या माणसांविषयी नेहमी चांगलंच बोललं जातं. आज आपण सगळेजण जे काही आहोत ना, ते फक्त आबांमुळे. आपल्या आबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असाच असणार आहे. होय, पण तरी बी आपण समध्यांनी उद्या आबांकडे आशीर्वाद मागायचा. आणि उद्या काय बी होऊ द्या, आबांचं श्राद्ध नीट पार पडायचं. भाऊजी ते जरा संपलंय, आणतो दुसरं. या घेऊ दे. हा, अरे तुम्ही ये की. अहो पण ये सुरेशराव या. नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांचे लाडके प्रतापराव गायकवाड साहेब यांचा मी लय मोठा चाहता आहे. हो, आपल्या सगळ्यांचं त्यांच्यावर जेवढं प्रेम आहे का नाही, तेवढंच माझं बी प्रेम त्यांच्यावर आहे. हो, साहेब म्हणजे माझे राजकारणातले गुरु आहेत, आदर्श आहेत. हो, त्यांच्याकडून का नाही सतत आपल्या माणसांसाठी काहीतरी चांगलं काम करत राहण्याची प्रेरणा मिळत असते. पण आज साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या कुटुंबानं मात्र त्यांच्या चांगल्या कामाचा वारसा पुढे सुरू ठेवलाय.
आज मी पण गायकवाड कुटुंबाचाच भाग आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांसमोर असं जाहीर करतो, आपल्या साहेबांचे राजकीय विचार पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. होय, येत्या आमदारकीच्या निवडणुकीला मी उभं राहायचं ठरवलेलं आहे. आपल्या गावानं जसा आबासनी पाठिंबा दिला तसा मामाला बी द्यावा अशी मी विनंती करतो. आज हे गायकवाड कुटुंब खंबीरपणे माझ्या मागे उभं राहिलंय, तसं तुम्ही सगळ्यांनी उभं राहावं अशी माझी विनंती आहे. अहो साहेब, अख्खा गाव तुमच्या मागे उभा असेल, काय बी काळजी करू नका. हा, राणादांचा पाठिंबा म्हणजे आमचा सगळ्यांचा पाठिंबा. काय रे, बरोबर आहे? हा? नाईक साहेबांचा, नाईक साहेबांचा, नाईक साहेबांचा, नाईक साहेबांचा. डोकं दुखतंय. हो, देतीये मी चेपून. राणा, वाडा गेला, साहेबांची पुण्यतिथीचा कार्यक्रम नीट पार पडतोय की नाही याचं भ्या वाटत होतं बघ मला, पण नीट पार पडलं बाबा. होय, पण आपण समधी मिळून सटलो म्हणून चांगला झाला कार्यक्रम. राणादा, ते शेतीचे बियाणं आणि ते खत द्यायचं काढलंस की नाही, लय भारी केलेस बघ. हे सगळी मला सांगत होती लय भारी काम केले तुम्ही. मी बी काम केलंय. तू काय काम केलंस? काय काम केले म्हणजे ते स्टिकर चिटकवले नाही का, ते काय काम झालं वय मग? हा, त्याला कामच म्हणतात. तू तर काहीच काम नाही केलं, नुसता फोटो काढून बसला. मी काम केलंय मी. तू काय फोटो काढले नाहीस? मी काढले फोटो, पण मी काम बी केलंय. मग मी काम केलं नाही असा उद्देश आहे का तुझा? हा. बरं बरं बास. आत्ता डोकं दुखत होतं ना तुझं, भांडायला बरी एनर्जी आली. गप्प बस.